नमस्कार मंडळी, तर मी निकिता स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे दीप अमावस्या, ज्याला दिव्यांची अमावस्या किंवा आषाढी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। तर आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आणि उद्यापासून श्रावण चालू होणार आहे। तर या दिवसाचं महत्त्व म्हणजे एक शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर उद्यापासून जो श्रावण महिना चालू होणार आहे त्याचं स्वागत आपण पूर्ण उत्साहाने आणि उल्हासाने करावं आणि आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूला जी काही निगेटिव्हिटी असेल ती आपल्या आयुष्यातून निघून जावी या सर्व दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने, असं या दिवसाचं महत्त्व आहे। तर घरात असलेले सर्व दिवे मस्त स्वच्छ धुवून याचं पूजन, सर्व दिव्यांचं पूजन केलं जातं। तर आता जस्ट माझं लॉग ऑफ झालं आहे आणि मी मस्त तयारसुद्धा झालेली आहे, कारण आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे अँड आय शुड लुक गुड। तर चला जरा पण वेळ वाया न घालवता आपण पळूया दीपपूजनाकडे। तर हे आता थोडं प्रिपरेशन आईंनी करून ठेवलेलं आहे आणि पुढचं प्रिपरेशन मी करायला घेते। तर ही आता फुलं आहेत काही, ती आपण प्रत्येक दिव्याच्या पुढे एक एक फूल ठेवणार आहोत। आता मी सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेते। तर अशा प्रकारे मी आता सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। आता एक एक करून सर्व दिव्यांमध्ये आपण तेल भरून घेतोय। आता सर्व दिव्यांच्या वाती थोड्या वर काढून त्यांना तेलाच्या बोटाने भिजवून घेते। तर आता एक एक करून दिवे प्रज्वलित करते मी। आता काही दिव्यांच्या वाती बऱ्याच मोठ्या झाल्यात, तर अगरबत्तीच्या काडीने त्याला कमी करून घेते। दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांचं हे विशेष महत्त्व असतं। हे दिवे पूजेनंतर प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ले जातात। त्याचबरोबर इथे नैवेद्य म्हणून आईंनी प्रसादासाठी रव्याची खीर केलेली आहे आणि अशा प्रकारे आपली पूर्ण पूजेची मांडणी तयार झाली आहे। तर इथे पूजेच्या बाजूला डेकोरेशनसाठी आपण रांगोळीचे छाप ठेवलेत आणि हे सुद्धा आईंनीच बनवलेत। तर हे फक्त कलर्स नसून ॲक्च्युअल रांगोळीचे छाप आहेत। तर आता पुन्हा एकदा हळदी कुंकू वाहून धूप आणि अगरबत्ती दाखवून आपली पूजा संपन्न झालेली आहे। तर आपली सर्व दिव्यांची पूजा करून झालेली आहे
जसं तुम्ही पाहिलं छान मस्त पाटावर दिवे मांडून डेकोरेट करून आपण छान दिव्यांचं पूजन केलेलं आहे. तर थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग पाहिल्याबद्दल आणि असाच माझ्या चॅनलला तुमचा सपोर्ट देत राहा. आपण आता श्रावण महिना चालू होतोय तर मस्त मस्त सण येतील आणि आपण छान छान ब्लॉग्स बनवण्याचा आपला प्रयत्न असाच चालू ठेवू. आय होप तुम्हाला हे सर्व ब्लॉग्स आवडतील. तुमचं दीपपूजन कसं झालं तर हेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक आणि कॉमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या. थँक्यू सो मच. बाय.